नमस्कार श्रोते हो. आता दिवाळीचे दिनविशेष. लेखक मिलिंद पाध्ये. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. दिवाळीचे दिनविशेष. डबल धमाका. असुरवध. आज डबल धमाका. आज दिवसाच्या फर्स्ट हाफमध्ये अश्विन वद्य चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी. आजच्या दिवशी श्रीकृष्णानं नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवलं. या पुराणातल्या कथेच्या बारीक सारीक डिटेल्समध्ये नको शिरायला आपल्याला. महत्त्वाचं काय तर जुलमी असुराचा शेवट श्रीकृष्णानं केला. आजही असुर अस्तित्वात आहेत, प्रवृत्ती, आचारविचार आणि प्रथांच्या रूपात. त्यांचं काय असं मी विचारलं तर तुम्ही म्हणाल श्रीकृष्णाची गोष्टच वेगळी हो, त्याच्या एवढी पॉवर आम्हाला नाही. आय ॲग्री. ते मोठे बलाढ्य असुर, भ्रष्टाचार, जातीयवाद आणि मंडळी यांना सध्या आपण हात लावायला नको. आपण छोट्या छोट्या असुरांना संपवायची सुपारी देऊया. स्वतःला कन्फ्युज्ड सांगतो. अहो, हे छोटे असुर आपल्यातच आहेत, निदान माझ्यात तरी आहेत. बघा आता हे कोणते आहेत. हा सुस्तासूर, सदैव सुस्ती आणणारा हा असुर सकाळी सकाळीच अंगात शिरतो. सकाळचा व्यायाम, दिवसभराच्या कामाचं प्लॅनिंग, पूजा अर्चा इत्यादी गोष्टींबद्दल कंटाळा येण्याचे विषाणू आपल्या शरीरात निर्माण करायचं काम हा आपण उठता क्षणीच करतो. मग ऑफिसमध्ये सुस्ती, घरात सुस्ती, इकडं सुस्ती, तिकडं सुस्ती. आपल्या आयुष्यातली चुस्ती फुर्ती संपवण्याचं काम करण्यामध्ये हा स्वतः अगदी एफिशियंट असतो. सकाळी भरपेट नाश्ता झाल्याच परत काहीतरी तोंडात टाकावंसं वाटतं की नाही. हा भस्मासूर माणूस दिवसभर विनाकारण इतका खातो की शेवटी बायकोच्या शिव्याही खातो. निरोगी ते रोगी या आपल्या स्टोरीतला हा आहे खलनायक भस्मासूर. हा जरा प्लीज थोडं सरकता का. याच्याऐवजी सरका तिकडं, यायला यांच्या बापाचीच गाडी आहे जणू. असं दिवसभर ज्याच्या त्याच्यावर डाफरत असाल तुम्ही तर हा तुमच्या ठायी वास करणारा आहे उद्धटासूर. भस्मासूर खाऊ का गिळू असं खाद्यपदार्थांबद्दल वाटायला लावतो, तर उद्धटासूर समोर येणाऱ्या माणसांबद्दल. काहीतरी झोल केला आहे त्यानं, तुला म्हणून सांगतोय, बोलू नको हां कुणाला. असं एका मित्राच्या गळ्यात हात टाकून दुसऱ्या मित्राबद्दल बोलत असाल तर निंदकासूर नामक असुर तुमच्या डोक्यात राहतोय हे नक्की. निंदकाचे घरं असावे शेजारी या भावनेनंही कुणी तुम्हाला शेजारी उभंही करणार नाही. निंदकासूर विल शुअरली एन्श्युअर इट. हे अगदी कॉमनली आपल्या अंगी असणारे असुर आहेत. आणखी काही असतील, शोधले तर सापडतील सुद्धा. लेट अस फिनिश देम. त्या भ्रष्टाचार, जातीयवाद आणि मंडळींकडं पुढच्या वर्षी बघू आपण. आधी यांना तर संपू. चला, यांच्या विरोधात पहिलं पाऊल उचलायला नरकासुराच्या वधा इतका चांगला दिवस नाही मिळायचा दुसरा. सुस्तासुराचा हल्ला होण्याआत बिछाण्यातून बाहेर या. वेळेत उठलात तर सुवासिक तेल उठणं बिटणं लावून बायको आंघोळ घालून देईल सुद्धा. मग उठा. सबसे बडा रुपया. आजच्या डबल धमाकामधला दुसरा धमाका दिवसाच्या सेकंड हाफमध्ये. अश्विन अमावस्या दुपारी सुरू झाल्यावर रुपैयाची म्हणजे लक्ष्मीची पूजा करायचा आजचा दिवस.
आजच्या दिवशीच नव्हे तर रुपयाची पूजा सदा सर्वदाच होत असते. पण त्यात नवल ते काय, जे बलशाली, ज्यात काही घडवून आणण्याची ताकद असते, त्याची पूजा सर्वत्रच होत असते. एक गमत बघा, जस्ट सी द पॅराडॉक्स. हा बलशाली रुपया आपल्या खिशात प्रत्येकालाच अगदी हवा हवासा असतो. तो जोपर्यंत आपल्या खिशात आहे तोपर्यंत पैसा असणं ही अत्यंत चांगली गोष्ट असते. पण जेव्हा तो दुसऱ्याच्या खिशात असतो तेव्हा मात्र तो वाममार्गाला लावणारा, अंगात मस्ती निर्माण करणारा इत्यादी इत्यादी दुर्गुणांनी युक्त असलेला असतो. आणि तो इतका दुर्गुणी असला तरी आपलं त्याच्यावर लय म्हणजे लईच प्रेम असतं. असतं का नाही? काय इतकी लव्ह हेट रिलेशनशिप दुसरी कुठली बघितली आहे का? रुपया कसाही असला तरी त्याची ताकद मान्य करण्याचा प्रामाणिकपणा आपण दाखवूया. उगीच पैशानं प्रेम विकत घेता येत नाही, मान सन्मान विकत घेता येत नाही वगैरे वगैरे भंपकपणा करण्यात काही अर्थ नाही. अहो, मुळात या गोष्टी विकत मिळतच नाहीत, तर त्या कमवायच्या असतात. असो, व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू की अशा या बलशाली रुपयाची रीतसर पूजा करायचा आजचा ऑफिशियल दिवस आहे. गंध फुलाने आज आपण त्याची पूजा करू, उदबत्ती ओवाळू, साष्टांग नमस्कारही घालू. बस झालं, संपली पूजा. अहो, इतक्या सामर्थ्यवान गोष्टीची एवढीच पूजा? मला काय वाटतंय की इतक्या प्रभावशाली गोष्टीची पूजा डोळसपणे आणि सतसत विवेकबुद्धीनं करायला हवी. इतकी इन्फ्लुएन्शियल गोष्ट जी आपल्याकडे असताना बरे वाईट असणारे दूरगामी परिणाम होणार आहेत, ती कमावताना फक्त आणि फक्त सचोटीनंच कमवायला हवी. या रुपयाचा आपल्या खिशात येण्याचा मार्ग टेबलाखालून गुपचूप नव्हे तर उजळ माथ्यानं राजमार्गावरून असावा आणि नंतरचा त्याचा विनियोग स्वच्छपणे आणि नीतिमत्तेनं केलेला असावा. हे मनोभावे करणं हीच त्या रुपयाची, त्या लक्ष्मीची खरी पूजा. बरोबर आहे ना? बघा, शेकँडसाठी हात पुढे केलात तुम्ही. हां, म्हणजे आपली वेवलेन्स जुळली आहे, नक्कीच जुळली आहे. हो ना? काय म्हणताय? काही कठीण नाही आहे? अहो, नाहीच आहे. चला, लेट्स डू इट. डबल धमाक्याची वात पेटवायच्या तयारीत असलेला मिलिंद. श्रोते हो, मिलिंद पाध्ये यांनी सांगितलेले दिवाळी दिनविशेष कसे वाटले तुम्हाला? जरूर कळवा. मिलिंद पाध्ये यांचा मोबाईल नंबर आहे 8140016611 आणि अभिवाचक मी दत्ता सरदेशमुख 8329730186.